नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण बघतोय इतिहास इयत्ता 10वी इतिहास लेखन पाश्चात्य परंपरा हे आपण बघत होतो. याच्यामध्ये आपण आतापर्यंत अभ्यासलं आहे की इतिहास लेखनाची परंपरा, आधुनिक इतिहास लेखन, त्याचबरोबर आधुनिक इतिहास लेखनाच्या 4 पद्धती बघितल्या. आपण युरोपमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोनाचा विकास कसा झाला आणि इतिहास लेखन त्या वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवून त्या दरम्यान आपण त्याच्या मार्फत इतिहास लेखन कसं केलं हे पण शिकलो. त्यानंतर आपण सुरू केलेले ते महत्त्वाचे विचारवंत, त्यामध्ये आपण रेने देकार्त बघितला. रेने देकार्तचं बुक होतं डिस्कोर्स ऑन द मेथड. त्यानंतर आपण होल्टवेअर बघितलं, ज्यांना की आधुनिक इतिहास लेखनाचे जनक असं म्हटलं जातं. आज आपण बघणार आहोत जॉर्ज विल्यम फेडरिक हेगल. ठीक आहे मित्रांनो, या जर्मन तत्त्वज्ञानाने ऐतिहासिक वास्तव्य तर्कशुद्ध पद्धतीने मांडले गेले पाहिजे यावर भर दिला. इतिहासातील घटनाक्रम प्रगतीचे टप्पे दर्शवणारा असतो. त्याचबरोबर इतिहासातील घटनाक्रम प्रगतीचे टप्पे दर्शवणारा असतो. त्याचबरोबर इतिहासातील मांडणी इतिहासकाराला वेळोवेळी उपलब्ध होत असलेल्या पुराव्यानुसार बदलत जाणे स्वाभाविक असते. बघा, जॉर्ज विल्यम फेडरिक हेगल यांचं म्हणणं होतं की हे जर्मनीचे होते. जर्मन ऐतिहासिक वास्तव्य हे जर्मनीचे होते. तर यांचं म्हणणं होतं की ऐतिहासिक वास्तव्य म्हणजे सत्यता, इतिहासातलं वास्तव्य हे तर्कशुद्ध पद्धतीनं मांडलं गेलं पाहिजे, याच्यावर यांनी भर दिला. इतिहास हा आपण 100% खरा आपण सांगू शकत नाही. इतिहासाच्या साधनांमार्फत आपण काय करू शकतो की त्याच्यावर जी कल्पना किंवा तर्कवितर्क लावून आपण तो मांडण्याचा प्रयत्न करत असतो. तर यांनी सांगितलं की जे ऐतिहासिक वास्तव्य हे तर्कशुद्ध पद्धतीने मांडले गेले पाहिजे. कसे तर्काने आपण हे सांगू शकतो आणि याच्या गोष्टीवर त्यांनी भर दिला. कुठल्या गोष्टीवर भर दिला तर ऐतिहासिक वास्तव्य तर्कशुद्ध पद्धतीने मांडले गेले पाहिजे. या गोष्टीवरती जॉर्ज विल्यम फेडरिक हेगल यांनी काय दिला आहे, भर दिलेला आपल्याला बघायला मिळतो. यांनी पुढे जाऊन आपल्याला सांगितलं की इतिहासातील घटनाक्रम प्रगतीचे टप्पे दर्शवणारा असतो. इतिहासातील घटनाक्रम जो आहे तो काय करतो की मानवाचे प्रगतीचे टप्पे दर्शवणारा असतो. दिवसेंदिवस आपण कशी प्रगती करत गेलो हे सांगण्याचं काम कोण करतं? इतिहासातील प्रगतीचे टप्पे. इतिहास जो असतो भूतकालीन इतिहास, तो आपल्याला तेव्हाची आणि आजची स्थिती आपल्याला ज्ञात होती आणि यात तेव्हापासून आजपर्यंत आपण किती प्रगती केली हा प्रगतीचे टप्पे दर्शवणारा असतो. काय? इतिहासातील घटनाक्रम. त्याचबरोबर इतिहासाची मांडणी इतिहासकाराला वेळोवेळी उपलब्ध होत असलेल्या पुराव्यानुसार बदलत जाणे स्वाभाविक आहे. परत याचं म्हणणं काय आहे, हेगल यांचं म्हणणं काय की इतिहासातील मांडणी ही इतिहासकाराला वेळोवेळी उपलब्ध होत असलेल्या पुराव्यानुसार बदलत जाणे स्वाभाविक आहे. म्हणजे की आज काही नवीनच आपल्याला एखादा इतिहासाचा पुरावा भेटला आणि एखाद्या गोष्टीचा आपण वेगळीच काहीतरी इतिहास सांगितलेला होता आणि त्या घटनेचा वेगळा पुरावा आज आपल्याकडे उपलब्ध झाला, म्हणजे मागे सांगितल्या गेलेली ती घटना किंवा ती गोष्ट खोटी होती असं ठरत नाही किंवा ती गोण होती. तर ती अशी खोटी होती अशी ठरते आणि ते नव्या पुराव्यामुळे काय होतं की नवीन त्या घटनेचा नवीन आपल्याला इतिहास हा कळतो. म्हणून की आपण ठामपणे निश्चित राहू शकत नाही कधीच एका गोष्टीवरही. जसं आपल्याला नवनवीन साधन किंवा नवनवीन पुरावा इतिहासाचा उपलब्ध होईल, त्यानुसार इतिहासकाराला स्वतःचं इतिहास लेखन किंवा स्वतःचं त्या गोष्टीचा इतिहास हा बदलत जाणे काय आहे, स्वाभाविक आहे, असे मत किंवा असे प्रतिपादन जॉर्ज विल्यम फेडरिक हेगल यांनी केलेले आपल्याला जाणवते. त्यांच्या विवेचनामुळे इतिहासाची अभ्यास पद्धती विज्ञानाच्या पद्धतीपेक्षा वेगळ्या असल्या तरी त्या क्रमीपतीच्या नाही, असे अनेक तत्त्वज्ञानांना खात्री पटली. या तत्त्वज्ञानामुळे बघा काय झालं की इतिहासाची अभ्यास पद्धती जरी विज्ञानापेक्षा वेगळी आहे, म्हणजे विज्ञानामध्ये काल आज उद्या आपण सगळ्या गोष्टी काय सिद्ध करू शकतो, नियम मांडू शकतो आणि ते नियम आपण प्रूफ करू शकतो, पण इतिहासात ते शक्य नाही. आपण मागच्या लेक्चरमध्ये बघितलं. पण इतिहासाची अभ्यास पद्धती आणि विज्ञानाची अभ्यास पद्धती ही काही फार वेगळी नाही आहे. हे या जॉर्ज विल्यम फेडरिक हेगल यांच्या जे प्रतिपादन त्यांनी केलं त्यामुळं इतर तत्त्वज्ञानानं काय झाली याची खात्री पटली. कारण की नवनवीन पुराव्यानुसार इतिहाससुद्धा काय होऊ शकतो, बदलू शकतो आणि इतिहास हा तर्कशास्त्रावर जास्त अवलंबून असलेला असतो, असं यांचं म्हणणं
होतं. तर्कातून आपण आपला इतिहास मांडला गेला पाहिजे आणि नवीन पुराव्याच्या आधारे आपण आपल्या इतिहासात बदल करणे काय आहे, स्वाभाविक आहे, असं कोणाचं म्हणणं होतं, जॉर्ज विल्यम फ्रेडरिक हेगल यांचं. ठीक आहे. अशी एनसायक्लोपीडिया ऑफ फिलॉसॉफिकल सायन्स या ग्रंथामध्ये त्यांची व्याख्याने आणि लेख यांचे संकलन आहेत. बघा, एनसायक्लोपीडिया फिलॉसॉफिकल ऑफ सायन्स हा जो ग्रंथ आहे, या ग्रंथामध्ये हेगेल यांची व्याख्याने, लेख यांचं संकलन केलेलं आपल्याला बघायला मिळेल. हेगेलने लिहिलेले रिझन इन हिस्ट्री हे पुस्तक प्रसिद्ध आहे. हेगेल यांनी लिहिलेलं रिझन इन द हिस्ट्री हे पुस्तक त्यांचं खूप प्रसिद्ध पुस्तक आहे. ठीक आहे, जाणून घ्या. हेगेलच्या मते कोणत्याही घटनेचा अर्थ लावण्यासाठी तिची वर्गवारी दोन विरोधी प्रकारात करावी लागते, त्याशिवाय मानवी मनाला त्या घटनेचे आकलन होत नाही. उदाहरणार्थ खरे खोटे, चांगले वाईट या पद्धतीला द्वंद्ववाद डायलेक्टिक्स असे म्हटले जाते. या पद्धतीत प्रथम एक सिद्धांत मांडला जातो, त्यानंतर या सिद्धांताला छेद देणारा प्रतिसिद्धांत मांडला जातो. या दोन्ही सिद्धांतात तर्काधिष्ठ उहापोह त्या दोहाचा सार ज्यात समावेला आहे अशा सिद्धांताची समन्वयात्मक मांडणी केली जाते. हेगेल यांचं म्हणणं काय होतं की हेगेल यांच्या मते कोणतीही घटना असेल त्या घटनेचा अर्थ लावण्यासाठी तिची वर्गवारी करावी लागणार. आपल्याला तिची वर्गवारी दोन प्रकारात आपल्याला करावं लागेल. एक म्हणजे खरे खोटे किंवा चांगले वाईट. म्हणजे कुठलीही गोष्ट ठरवताना पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह, खरे आणि खोटे असं आपल्याला दोन मत ठरवावं लागेल. आणि मग त्याच्यावरती खरं आहे, खरं का आहे हे सिद्धांत करणारे दावे आपण करू शकतो किंवा हे प्रूफ करण्याचा प्रयत्न करायचा. आणि खोटे आहे तर का खोटे आहे असा ह्या पद्धतीला डायलेक्टिक्स किंवा द्वंद्ववाद असे म्हणतात. आणि यातून एक नवी सिद्धांत मांडायचा, खऱ्याचाही मांडायचा आणि खोट्याचाही मांडायचा. आणि मग यातून आपल्याला त्या दोन्ही सिद्धांताला छेद देणारा प्रतिसिद्धांत मांडला जातो. आणि ॲक्च्युअलमध्ये ही गोष्ट खरी आहे की खोटी आहे या तर्काधिष्ठी सिद्धांतावरती उहापोह म्हणजे त्याच्यावरती चर्चा करून सखोल असा अभ्यास करून त्याचा जो सार ज्यात समावलेला आहे अशा पद्धतीच्या सिद्धांताची समन्वयक मांडणी आपण करू शकतो. आणि खऱ्या अर्थानं आपल्याला खरा इतिहासाच्या जवळपास आपण पोहोचू शकतो असं हेगेल यांचं मत होतं. ठीक आहे, आपण बघितलेले डायलेक्टिक्स पद्धती किंवा द्वंद्ववाद. आता बघूया मित्रांनो, लिओपोल्ड व्हॉन रँके. ठीक आहे, 19व्या शतकातील इतिहास लेखनाच्या पद्धतीवर प्रामुख्याने बर्लिन विद्यापीठातील, बर्लिन म्हणजे जर्मनी, ओके, 19व्या शतकातील इतिहास लेखनाच्या पद्धतीवर प्रामुख्याने बर्लिन विद्यापीठातील लिओपोल्ड व्हॉन रँके यांच्या विचारांचा प्रभाव होता. 19व्या शतकात जी इतिहास लेखनाची पद्धती होती तिच्यावरती कोणाचा प्रभाव होता तर लिओपोल्ड व्हॉन रँके. कुठले होते हे तर हे बर्लिन विद्यापीठाचे, बर्लिन म्हणजे मग हे सुद्धा जर्मनीचे होते. ठीक आहे, त्यांनी इतिहास संशोधनाची चिकित्सक पद्धती कशी असावी ते सांगितले. मूळ दस्तावेजच्या आधारे आपण प्राप्त झालेली माहिती सर्वाधिक महत्त्वाची आहे यावर त्यांनी भर दिला. बघा, रांके यांनी काय सांगितलं तर यांनी इतिहास संशोधनाची चिकित्सक पद्धती कशी असावी, आपण चिकित्सक पद्धती पण शिकलो, सखोल असा त्याचा अभ्यास करणे. ठीक आहे, तर त्या इतिहासाची चिकित्सक पद्धती कशी असावी हे सांगण्याचं काम आपल्याला लिओपोल्ड व्हॉन रँके यांनी केलेलं आहे. आणि त्यांनी सांगितलं आहे की मूळ दस्तावेजाच्या आधारे प्राप्त झालेली माहिती ही सर्वाधिक महत्त्वाची आहे. मूळ दस्तावेज म्हणजे त्याचे मूळ दस्तावेज म्हणजे एखादं जर डॉक्युमेंट आहे आणि त्या डॉक्युमेंटचे एखादं पत्र आहे त्याची जर मी झेरॉक्स केली आणि त्या झेरॉक्सच्या आधारे जर कधी कुठेतरी मी इतिहास सांगण्याचा प्रयत्न करतो किंवा इतिहास लिहिण्याचं तर ते योग्य ठरणार नाही. त्यांचं म्हणणं आहे की असं व्हायला नको. जो मूळ पत्रलेखनाचा जो कागद होता, जे मूळ पत्र आहे त्या आधारेच आपण काय केलं पाहिजे, इतिहासाची मांडणी केली गेलेली पाहिजे असं लिओपोल्ड व्हॉन रँके यांचं म्हणणं होतं. ठीक आहे, आणि या गोष्टीवर त्यांनी काय दिलेलं आहे, भर दिलेला आहे की मूळ दस्तावेजाच्या आधारेच प्राप्त झालेली माहिती सर्वाधिक महत्त्वाची असते. त्याच्या कॉपी राईट्समध्ये किंवा कॉपीमध्ये काहीतरी फेरबदल होऊ शकतो. त्यामुळे इतिहास मांडत असताना आपण मूळ दस्तावेजावरच भर दिला गेला पाहिजे. लक्षात ठेवायचं आहे की कुठल्या लेखकांनी किंवा कुठल्या इतिहासकाराने, कुठल्या विचारवंतांनी काय विचार मांडला आहे, कुठलं पुस्तक लिहिलं आहे, त्यांचं मत काय होतं, त्यांनी कुठल्या गोष्टीवरती भर दिलेला आहे. अशा पद्धतीचे 2-2 मार्काचे तुम्हाला प्रश्न विचारले जातात. ठीक आहे, तसेच ऐतिहासिक घटनांशी संबंधित असलेल्या सर्व प्रकारची कागदपत्रे आणि दस्तावेज यांचा कसून शोध घेणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे सांगितले. तसं त्यांनी काय सांगितलं की
ऐतिहासिक घटनांशी संबंधित असलेले जे सर्व प्रकारचे कागदपत्रे असतील, वृत्तपत्रे असेल, पत्रलेखन असेल, एक्सेट्रा एक्सेट्रा कुठलेही कागदपत्रे असेल, तर अशा प्रकारच्या दस्तावेजाचा आपण काय करायला पाहिजे, तर कसून शोध घेतला पाहिजे. हे अत्यंत महत्त्वाचे आहे असं कोणी सांगितलं आपल्याला, लिओपॉल्ड व्हॉन रँके यांनी सांगितले. अशा पद्धतीनेच आपण ऐतिहासिक सत्यापर्यंत पोहोचता येणे शक्य आहे. आपल्याला जर ऐतिहासिक सत्यापर्यंत पोहोचायचे असेल तर यांनी सांगितलं आहे की तुम्ही मूळ कागदपत्रावर किंवा मूळ दस्तावेजावरच तुम्ही आपण काय केलं पाहिजे, भर दिला गेला पाहिजे. आणि या मूळ दस्तावेजाचा परत आपण काय केला पाहिजे, कसून शोध घेतला पाहिजे, त्याच्यावर कसून संशोधन घेतलं पाहिजे. हीच खरी इतिहास संशोधनाची चिकित्सक पद्धती आहे. आणि या पद्धतीचा अवलंब केल्यावरच आपण खऱ्या अर्थाने ऐतिहासिक साहित्यापर्यंत पोहोचता येणे आपल्याला शक्य आहे, असं मत लिओपॉल्ड व्हॉन रँके यांनी मांडलेलं आपल्याला बघायला मिळतं. ठीक आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. इतिहास लेखनातील काल्पनिकतेवर त्यांनी टीका केली. त्याने जागतिक इतिहासाच्या मांडणीवर भर दिला. द थिअरी अँड प्रॅक्टिस ऑफ हिस्ट्री, द सिक्रेट ऑफ वर्ल्ड हिस्ट्री या ग्रंथामध्ये त्यांचे विविध लेखांचे संकलन आहे. बघा, इतिहासातील काल्पनिकतेवर त्यांनी टीका केलेली आहे की काल्पनिकतेवरती आपण जो इतिहास तर्कवितर्कावरती आपण जो इतिहास मांडतो, या गोष्टीवरती त्यांनी काय केलेली आहे, टीका केलेली आहे. तर आपण असं न करता आपण चिकित्सक पद्धतीने मूळ दस्तावेजाचा कसून शोध घेऊन आपण अंतिम सत्यापर्यंत पोहोचलं पाहिजे. निव्वळ काल्पनिकतेवर आपण इतिहास लेखन करणे हे चुकीचे आहे असं यांचं मत होतं. आणि यांनी याच्यावरची खूप जास्त प्रमाणात टीका केलेली आहे. मग कुठल्या गोष्टीवर टीका केली, तर इतिहास लेखनातील काल्पनिकतेवर टीका केली. कोणी केलेली आहे, लिओपॉल्ड व्हॉन रँके यांनी केलेली आहे. त्याने जागतिक इतिहासाच्या मांडणीवर भर दिलेला आपल्याला बघायला मिळतो. त्यांनी कुठल्या जगाच्या इतिहासावर त्यांनी काय दिलेलं आहे, भर दिलेला आहे. द थिअरी अँड प्रॅक्टिस हिस्ट्री, बघा द थिअरी अँड प्रॅक्टिस हिस्ट्री आणि द सिक्रेट ऑफ वर्ल्ड हिस्ट्री या ग्रंथामध्ये त्यांचे विविध लेखांचे संकलन आहे. यांनी लिओपॉल्ड व्हॉन रँके यांचे संकलन कुठल्या पुस्तकामध्ये आपल्याला बघायला मिळेल, तर द थिअरी अँड प्रॅक्टिस ऑफ हिस्ट्री, द सिक्रेट ऑफ वर्ल्ड हिस्ट्री या 2 पुस्तकामध्ये आपल्याला त्यांचे लेखाचे संकलन बघायला मिळेल. हे लक्षात ठेवायचे कोणत्या लेखकांनी कोणत्या विचारवंतांनी कुठले पुस्तकं लिहिलेले आहेत. जसं की लिओपॉल्ड व्हॉन रँकेनी द थिअरी अँड प्रॅक्टिस हिस्ट्री, द सिक्रेट ऑफ वर्ल्ड हिस्ट्री, जॉर्ज विल्यम फेल्ड्रिक हेगल यांचे एनसायक्लोपीडिया ऑफ फिलॉसॉफिकल सायन्स, त्याचबरोबर व्हॉल्टवेअर हे इतिहासाचे जनक होते. ठीक आहे, आणि रेने देकार त्यांचा डिस्कोर्स ऑन द मेथड, ठीक आहे, डिस्कोर्स ऑन द मेथड असे पुस्तकं या विचारवंतांनी आपल्यापर्यंत लिहिलेले आहे. ठीक आहे, लिओपॉल्ड व्हॉन रँके यांच्यामध्ये आपण काय बघितलं, तर आपण बघितलं की हे बर्लिन विद्यापीठामध्ये शिकलेले आहे. यांनी इतिहासाची चिकित्सक पद्धती कशी असावी ते आपल्याला सांगितले. यांनी कशावरती भर दिला, तर यांनी मूळ दस्तावेजाच्या आधारे आपण इतिहास लेखन केलं पाहिजे या गोष्टीवर भर दिला. यांनी काय सांगितलं, तर यांनी सांगितलं की मूळ दस्तावेजाचं आपण काय करायला पाहिजे, कसून चौकशी किंवा कसून शोध आपण त्याचा घेतला पाहिजे. आणि या मार्गाधारेच आपण काय करू शकतो, तर इतिहासातील अंतिम सत्यापर्यंत आपण पोहोचू शकतो. ठीक आहे, यांनी कशावरती टीका केली, यांनी इतिहासाच्या काल्पनिकतेवरती यांनी काय केलेली आहे, टीका केलेली आपल्याला बघायला मिळते. त्याचबरोबर द थिअरी अँड प्रॅक्टिस ऑफ हिस्ट्री आणि द सिक्रेट ऑफ वर्ल्ड हिस्ट्री या ग्रंथामध्ये त्यांचे विविध लेखांचे आपल्याला संकलन बघायला मिळेल. आता बघूया मित्रांनो, कार्ल मार्क्स. मागच्या वर्षीसुद्धा मी तुम्हाला कार्ल मार्क्स संदर्भात शॉर्टमध्ये थोडीशी माहिती दिलेली आहे. ठीक आहे, कार्ल मार्क्स 19व्या शतकाच्या उत्तरार्धात कार्ल मार्क्स याने मांडलेल्या सिद्धांतामुळे इतिहासाच्या दृष्टिकोनात महत्त्वाचा बदल घडवून आणणारी वैचारिक प्रणाली अस्तित्वात आली. 19व्या शतकाच्या उत्तरार्धात 19वे शतक संपता कार्ल मार्क्स यांनी जो सिद्धांत मांडला, यामुळे इतिहासातील दृष्टिकोनात महत्त्वाचा बदल घडवून आणणारी वैचारिक प्रणाली काय झाली वाहनो अस्तित्वात आलेली आहे. इतिहास अमूर्त कल्पनांचा नसून तो जिवंत माणसांचा असतो. माणसांमधील नातेसंबंध त्यांच्या मूलभूत गरजा भागवण्यासाठी उपलब्ध असलेला उत्पादन साधनाच्या स्वरूपात व मालकीवर अवलंबून असतात. यांचं म्हणणं आहे की इतिहास हा अमूर्त कल्पनांचा नसून तो जिवंत माणसाचा असतो. इतिहास हा जिवंत माणसांचा असतो असं यांचं म्हणणे होते. कोणाचे?
कार्ल मार्क्स यांचं. आणि माणसातील नातेसंबंध हे त्यांच्या मूलभूत गरजा भागवण्यासाठी उपलब्ध असलेल्या उत्पादनाच्या साधनाच्या स्वरूपाच्या मालकीवरती असतात. म्हणजे यांचं असं म्हणणं होतं की 2 गट असतात, एक आहे रे आणि एक नाही रे, एक श्रीमंत आणि एक गरीब गट. एक गट दुसऱ्या गटावरती काय करत असतो, अन्याय, अत्याचार किंवा शोषण त्याचं करत असतो. म्हणजे श्रीमंत गट वर्ग हा गरीब वर्गावरती शोषण करत असतो असं यांचं म्हणणं होतं. म्हणून हा अमूर्त कल्पनाचा नसून हा जिवंत माणसांचा आहे. आणि माणसातील नातेसंबंधसुद्धा कसे आहे तर मूलभूत गरजा भागवण्यासाठी उपलब्ध असलेल्या उत्पादन साधनाच्या स्वरूपात असलेल्या स्वरूपात व मालकीवर अवलंबून असतात. म्हणजे एखादी कंपनी आहे, कंपनीचा मालक आहे, तर कंपनीमध्ये कामगार काम करतायत आणि कामगार आणि नातेसंबंध मालकांचं नातेसंबंध ही कंपनी आहे. दोघांचाही काय आहे तर उत्पादनाचं साधन ती कंपनी झालेली आहे. त्या कंपनीमार्फत दोघांनाही काय होतं, उत्पादन त्या ठिकाणून नफा कमवला जातो. पण काय होतं की जास्तीचा नफा कोण कमवतो, मालक कमवतो. आणि खऱ्या अर्थाने काम करणारा नोकर वर्ग जो असतो त्याचं त्या ठिकाणी काय केलं जातं, शोषण झालेलं आपल्याला बघायला मिळतं. समाजातील वेगवेगळ्या घटकांना ही साधने समप्रमाणात उपलब्ध होत नाही. हां, सॉरी मित्रांनो, मध्येच कॉल आल्यामुळे थोडं थांबावं लागलं. आपण बघत होतो कार्ल मार्क्स, ठीक आहे. तर समाजातील वेगवेगळ्या घटकांना ही साधने समप्रमाणात उपलब्ध होत नाहीत. उत्पादनाची साधने जी आपण बघितले, ही उत्पादनाची साधने समाजातील जे घटक आहेत या घटकांना समप्रमाणात सारख्या प्रमाणात उपलब्ध होत नाही. समाजाची वर्गावर आधारित विषम विभागणी होऊन वर्ग संघर्ष निर्माण होतो. मग गरीब आणि श्रीमंत ही जी दरी आपल्याला बघायला मिळते. आणि या दरीमुळं काय की जी उत्पादनाची साधने आहेत, ही उत्पादन साधने सर्वांना समप्रमाणात आपल्याला वाटप न झालेली बघायला मिळतात. त्यामुळे काय होतो की वर्ग संघर्ष निर्माण होतो. कशा पद्धतीने एक आहे रे वर्ग, एक नाही रे वर्ग, एक गरीब वर्ग आणि एक श्रीमंत वर्ग, असे 2 वर्गात रूपांतर होतं. आणि गरीब वर्गाचं काय होतं तर या ठिकाणी शोषण होतं. आणि श्रीमंत वर्ग हा काय तर गरीब वर्गाचं शोषण करताना आपल्याला बघायला मिळतो. असं कार्ल मार्क्स यांचं मत होतं. हाच कार्ल मार्क्स यांचा सिद्धांत आहे. आणि यातून वर्ग संघर्ष निर्माण होतो. मानवी इतिहास अशा वर्ग संघर्षाचा इतिहास असून ज्या वर्गाच्या ताब्यात उत्पादनाची साधने असतात तो इतर वर्गाचं आर्थिक शोषण करतो. आणि मग मानवी इतिहास म्हणजे काय तर मानवी इतिहास म्हणजेच हा या वर्ग संघर्षाचा इतिहास आहे. वर्ग संघर्ष कुठला, गरीब आणि श्रीमंतमधली आर्थिक दरी जी निर्माण होती, जी उत्पादनाची साधने समप्रमाणात वाटप होत नाही आहेत, यामुळे हा वर्ग संघर्ष खऱ्या अर्थानं होतो. आणि हा वर्ग संघर्षाचा इतिहास म्हणजेच मानवी इतिहास होय, असे कार्ल मार्क्स यांचं म्हणणे आहे. आणि ज्या वर्गांच्या ताब्यात उत्पादनाची साधने आहेत, म्हणजे आपण एक्झाम्पल बघितलं तर कंपनी, उत्पादनाचं साधन दोघांचं एक कंपनी आहे, पण कंपनीतून मिळणारं नफा आपण बघितलं होतं, कंपनीचं मालक आहे आणि कंपनीमध्ये कामगारसुद्धा आहे. पण काम कोण करतं, काम करणारा वर्ग हा कामगार वर्ग आहे आणि त्यांना मिळणारा मोबदला हा अत्यल्प असतो. पण जास्तीचा नफा कोणाला मिळतो, तो मालकाला मिळतो. व ह्या उत्पादनाच्या साधनांचं जे वाटप विषम पद्धतीने झालेलं आहे. आणि हे उत्पादनाचं साधन कोणाच्या ताब्यामध्ये आहे, मालकाच्या ताब्यामध्ये आहे ना. म्हणून ज्याच्या ताब्यात हे उत्पादनाचं साधन असतो तो इतर वर्गाचं काय करतो, आर्थिक शोषण करत असतो. अशी मांडणी कार्ल मार्क्स यांनी केली. त्यांचा दास कॅपिटल हा जगप्रसिद्ध ग्रंथ आहे. कधी तरी दास कॅपिटल वाचा. बघा, दास कॅपिटल त्यांचा खरंच खूप अप्रतिम असा त्यांचा ग्रंथ आहेच. आता बघूया ॲनल्स प्रणाली. 20व्या शतकाच्या सुरुवातीस फ्रान्समध्ये ॲनल्स नावाने ओळखली जाणारी इतिहास लेखनाची प्रणाली उदयास आली. ॲनल्स प्रणालीमुळे इतिहास लेखनाला एक वेगळीच दिशा मिळाली. इतिहासाचा अभ्यास फक्त राजकीय घडामोडी, राजे, महान नेते आणि त्या अनुषंगाने राजकारण, मुत्सद्देगिरी, युद्ध यावर केंद्रित न करता तत्कालीन हवामान, स्थानिक लोकशेती, व्यापार, तंत्रज्ञान, दळणवळण, संपर्काची साधने, सामाजिक विभागणी आणि समूहाची मानसिकता यासारख्या विषयाचा अभ्यास करणेही महत्त्वाचे मानले जाऊ लागले. ॲनल्स प्रणाली म्हणजे 20व्या शतकाच्या सुरुवातीत काही लोक, काही इतिहासकार, काही विचारवंत एकत्र आले आणि हे व्हॉल्टेयरला मानणारे होते.
हे व्हॉल्टेअरच्या विचारावर चालणारे होते. व्हॉल्टेअरचे अनुयायी आपण यांना म्हणू शकतो. व्हॉल्टेअरला मानणारे हे लोक होते. आणि व्हॉल्टेअरने सांगितल्याप्रमाणे तत्कालीन शेती, तत्कालीन समाज, त्यावेळचा माणूस, त्यावेळची व्यापार पद्धती आणि त्यावेळचं अर्थशास्त्र आपण समजून घ्यायला पाहिजे. या विषयाचा आपण अभ्यास केला पाहिजे आणि या आधारे खऱ्या अर्थाने यांचा इतिहास आपण लेखन केला पाहिजे, असं आपण बघितलं होतं की व्हॉल्टेअरचं म्हणणं होतं. आणि त्याला मानणारी एक वेगळी यांची एक गट होता आणि या गटालाच आपण ॲनल्स प्रणाली असं म्हणतो. ठीक आहे. तर यामुळं काय झालं की इतिहास लेखनाला एक वेगळी दिशा मिळाली की इतिहास कसा लिहिला पाहिजे. इतिहास हा शेती, मानवाच्या समस्या, समाज, तत्कालीन समाज, व्यापार, व्यापारी पद्धती, अर्थव्यवस्था या दृष्टिकोनातून खऱ्या अर्थाने इतिहास लेखनाला सुरुवात झाली. म्हणून एक वेगळीच दिशा इतिहासाला मिळालेली आपल्याला बघायला मिळते. इतिहासाचा अभ्यास फक्त राजकीय घडामोडी, राजे, महान नेते म्हणजे फक्त राजकीय घडामोडीच की याने त्याचं राज्य जिंकून घेतलं, हा राजा महान, तो राजा डरपोक वगैरे, तो राजा असलास वगैरे, असं काही राजा महाराजांच्या गोष्टी आपण ऐकतो, महान नेत्यांच्या गोष्टी ऐकतो. त्या अनुषंगाने किंवा राजकारण, मुत्सद्देगिरी, युद्धे यांच्यावर केंद्रित न करता फक्त यांचाच एक इतिहास असू शकतो किंवा हेच आहे काय ते इतिहासाचे दाखले किंवा यांच्यावर इतिहास लेखन केलं जाऊ शकतं, असं न करता तत्कालीन हवामान, त्यावेळची हवामान पद्धती कशी होती, त्यावेळचा पाऊस किती पडायचा, काय पडायचा, त्यावेळेची स्थानिक लोकसंख्या किती होती, स्थानिक लोक कसे राहायचे, कसे वावरायचे, त्यावेळची शेती करण्याची पद्धती कशी होती, त्यावेळचा व्यापार कसा होता, त्यावेळी विकसित झालेलं तंत्रज्ञान कुठलं, त्यावेळचं तंत्रज्ञान काय, दळणवळण पद्धती, त्यावेळचे दळणवळण पद्धती, त्यावेळचीच संपर्काची साधने, समाजाची विभागणी आणि समूहाची मानसिकता यासारख्या विषयाचा अभ्यास करणेही महत्त्वाचे मानले जाऊ लागले. आणि हे शक्य झालं ॲनल्स प्रणालीमुळेच. आणि या ॲनल्स प्रणालीमुळेच इतिहासाला काय एक वेगळी दिशा मिळालेली आपल्याला बघायला मिळतं. मग यामुळं काय शक्य झालं ॲनल्स प्रणालीमुळे, तर फक्त राजे, महान नेते आणि त्यांच्या अनुषंगाने राजकारण, मुत्सद्देगिरी, युद्धे यांच्यावर केंद्रित इतिहास न लिहिता त्यावेळचे तत्कालीन हवामान असेल, स्थानिक लोक, शेती, व्यापार असेल, तंत्रज्ञान, दळणवळण आणि संपर्काची साधने, समाजाची विभागणी, समूहाची मानसिकता यांसारख्या विषयाचाही अभ्यास करणं काय महत्त्वाचे मानले जाऊ लागले. ॲनल्स प्रणाली सुरू करण्याचे आणि तिचा विकास करण्याचे श्रेय फ्रेंच इतिहासकारांना दिल्या जाते. एक मार्कासाठी प्रश्न विचारला जातो, ॲनल्स प्रणालीचे श्रेय कोणाला दिले जाते, तर फ्रेंच इतिहासकारांना दिल्या जाते. ॲनल्स प्रणाली सुरू करण्याचे श्रेय कोणाला दिले जाते, फ्रेंच इतिहासकारांना दिल्या जाते. बघूया आता स्त्रीवादी इतिहास लेखन. स्त्रीवादी इतिहास लेखन म्हणजे स्त्रियांच्या दृष्टिकोनातून केलेली इतिहासाची पुनर्रचना. बघा राजानो, स्त्रीवादी इतिहास लेखन म्हणजे काय, स्त्रियांच्या दृष्टिकोनातून केलेली इतिहासाची पुनर्रचना. इतिहास लिहायचा, इतिहासाची पुनर्रचना करण्याची. पण आतापर्यंत कोणीही स्त्रियांचा इतिहास, स्त्रियांचे प्रश्न, स्त्रियांच्या अडचणी, स्त्रियांच्या समस्या आणि स्त्रियांनी केलेलं कार्य याची दखल, नोंद किंवा इतिहास लिहिलेला नव्हता. म्हणून स्त्रियांच्या दृष्टिकोनातून केलेली इतिहासाची पुनर्रचना म्हणजेच स्त्रीवादी इतिहास लेखन होय. सिमॉन द बोव्हा, आता हे फ्रेंच नाव आहे यामुळे आपण याचा उच्चार आपल्या आपल्या पद्धतीनं करायचा. सिमॉन द बोव्हा या फ्रेंच विदुषीने स्त्रीवादी मूलभूत भूमिका सिद्ध केली. स्त्रीवादी इतिहास लेखनामध्ये स्त्रियांचा अंतर्भाव करण्याबरोबर इतिहास लेखनाच्या क्षेत्रातील पुरुषप्रधान दृष्टिकोनाचा पुनर्विचार करण्यावरती भर दिला. बघा, सिमॉन द बोव्हा या फ्रेंच विदुषीने, फ्रेंच तत्त्वज्ञानी ही महिला होती, हिने काय केलं की स्त्रीवादी मूलभूत भूमिका काय केल्या सिद्ध केलेलं आहे. आतापर्यंत कोणीही स्त्री इतिहासकार नव्हत्या. म्हणून पुरुषप्रधान संस्कृती, आपण पुरुषप्रधानता इतिहासकारांमध्ये बघा पुरुषच जास्तीत जास्त होते व स्त्रियांचे प्रश्न किंवा स्त्रियांवरती इतिहास लिहिला गेलेलाच नव्हता आपल्याला बघायला मिळतं. म्हणून यांनी स्त्रीवादी मूलभूत भूमिका काय केलेली आहे सिद्ध केलेली आहे. आणि आतापासून स्त्रियांचा इतिहास लिहायला सुरुवात त्यावेळेस झालेली आपल्याला बघायला मिळते. मग स्त्रीवादी इतिहास लेखनामध्ये स्त्रियांचा अंतर्भाव करण्याबरोबरच लेखनाच्या क्षेत्रातील पुरुषप्रधान दृष्टिकोनाचा पुनर्विचार करण्यावर सुद्धा भर दिला
गेला. लेखनाच्या दृष्टिकोनात जी पुरुषप्रधान संस्कृती होती तिच्यावर सुद्धा विचार करण्याचा भर ह्या सीमांत बोआ यांनी दिला गेलेला आहे. कारण की पुरुषच इतिहासकार होते आणि म्हणून त्यांनी पुरुषांचाच इतिहास लिहिलेला आहे. स्त्रियांच्या प्रश्नावर त्यांनी जास्त भर दिलेली नव्हती. त्यानंतर स्त्रियांच्या आयुष्याशी निगडीत नोकरी असेल, रोजगार असेल, ट्रेड युनियन त्यांच्यासाठी काम करणाऱ्या संस्था, स्त्रियांचे कौटुंबिक आयुष्य यासारख्या विविध पैलूंचा सविस्तर विचार करणारे संशोधन सुरू झाले. बघा, स्त्री हा म्हणजे जगाच्या पाठीवर कुठेही गेला तर स्त्रियांवरती अन्याय झालेले आपल्याला बघायला मिळतात. इतिहासामध्ये बी आपल्या सुरुवातीच्या काळात तेच घडलेलं आहे. स्त्रीवादी इतिहास लेखन किंवा स्त्रियांचे प्रश्न मांडलं आलेले नाही, कारण की सर्वच इतिहासकार पुरुष असल्यामुळे स्त्रियांच्या प्रश्नाकडे काही अंशी दुर्लक्ष झालेलं आपल्याला बघायला मिळतं. पण नंतर आपण स्त्रिया इतिहासकार बनल्यात आणि त्यांच्या दृष्टिकोनातून स्त्रीवादी इतिहास लेखनाची सुरुवात झालेली बघायला मिळते. आणि मग त्यानंतर आपण त्यांनी पुरुष प्रधानतेवरही काय दिलं आहे, पुनर्विचार करण्यासाठी भर दिला गेलेला आहे. त्यानंतर की स्त्रियांच्या आयुष्याशी निगडीत स्त्रियांच्या नोकरी असेल, नोकरीच्या ठिकाणी त्यांचे प्रश्न असतील, काही त्यांचा रोजगार असेल, ट्रेड युनियन असेल, त्यांच्यासाठी काम करणाऱ्या संस्था असतील, स्त्रियांचे कौटुंबिक आयुष्य असेल, यासारख्या विविध पैलूंचा आता सविस्तर विचार करणारे संशोधन सुरू झाले. ठीक आहे. स्त्रियांचे कौटुंबिक आयुष्य 1990 नंतर स्त्री हा एक स्वतंत्र सामाजिक वर्ग मानून इतिहास लिहिण्यावर भर दिला गेलेला दिसतो. आणि मग या स्त्रीवादी इतिहास लेखनातून सीमांत बोआच्या नंतर 1990 नंतर स्त्री हा एक स्वतंत्र सामाजिक वर्ग आहे हे मानून इतिहास लिहिण्यावरती भर दिला गेलेला आपल्याला आढळून येतो. मला वाटतं या अगोदर आपण इयत्ता 9वीमध्ये स्त्रीवादी इतिहास लेखनामध्ये ताराबाई शिंदे यांचं स्त्री पुरुष तुलना हा आपण इतिहास समजून घेतलेला होता. ठीक आहे. बघा, आता आपल्याला बघायचं आहे मायकल फोको. ठीक आहे. 20व्या शतकातील फ्रेंच इतिहासकार मायकल फोको यांच्या लिखाणातून इतिहास लेखनाची नवी संकल्पना पुढे आली. बघा, 20व्या शतकामध्ये म्हणजे 1900च्या कालखंडामध्ये फ्रेंचचे इतिहासकार म्हणजे मायकल फोको यांच्या लिखाणातून एक नवी संकल्पना पुढे आली. त्यांच्या आर्किओलॉजी ऑफ नॉलेज यांचा ग्रंथ कुठला आहे, आर्किओलॉजी ऑफ नॉलेज या ग्रंथात त्यांनी या ग्रंथामध्ये त्यांनी इतिहासाची कालक्रमानुसार अखंड मांडणी करण्याची पद्धत चुकीची आहे असे प्रतिपादन केले. यांनी काय म्हटलं की कालक्रमानुसार इतिहासाची मांडणी करण्याची पद्धत जी आहे ही पद्धत काय आहे, चुकीची आहे असं यांनी आपल्याला सांगितलेलं आहे. असं प्रतिपादन त्यांनी केलं. पुरातत्वामध्ये काय आहे तर अंतिम सत्यापर्यंत पोहोचणे हे उद्दिष्ट नाहीच आहे. अंतिम सत्यापर्यंत पोहोचणे हे उद्दिष्ट नसून भूतकाळातील स्थित्यांतराचे स्पष्टीकरण देण्यावरचा प्रयत्न असतो, याकडे त्यांनी लक्ष वेधले. बघा, त्यांचं म्हणणं होतं की पुरातत्वामध्ये अंतिम सत्यापर्यंत पोहोचायचं हे उद्दिष्टच नाही आहे आपलं, तर आपल्याला काय करायचं आहे, भूतकाळातील स्थित्यांतराचे स्पष्टीकरण द्यायचे. म्हणजे स्थित्यांतराचे स्पष्टीकरण म्हणजेच भूतकाळात झालेला बदल, तो बदल आपल्याला समजून घ्यायचा आहे की भूतकाळातील स्थित्यांतराचे स्पष्टीकरण देण्यावरती आपल्याला काय करायचं आहे, प्रयत्न आपला असायला पाहिजे. या गोष्टीवर आपण लक्ष वेधले गेले पाहिजे. म्हणजे तेव्हापासून आजपर्यंत काय काय बदल होत गेले आणि या बदलामधून आपल्याला झालेला आपला विकास हा समजून येतो. काय गोष्टी आपल्याला ज्ञात होत असतात, नवनवीन गोष्टी या बदलातून आपल्याला शिकायला मिळतात. फुको यांनी इतिहासातील स्थित्यांतराचे स्पष्टीकरण देण्यावर भर दिला, म्हणून त्याने या पद्धतीला काय म्हटलं आहे, ज्ञानाचे पुरातत्व म्हटले आहे. पुरातत्वाचे ज्ञान या स्थित्यांतराच्या स्पष्टीकरणातून आपल्याला होत असते, म्हणून याला आपण काय म्हटलं आहे, ज्ञानाचे पुरातत्व म्हटलेले आहे. एक मार्कासाठी प्रश्न विचारला जातो की ज्ञानाचे पुरातत्व असं काय म्हटलं जातं, तर मायकल फुको यांनी काय केलं की इतिहासातील स्थित्यांतराचे स्पष्टीकरण देण्यावरती भर दिलेला आहे, म्हणून मायकल फुको यांच्या या संकल्पनेला आपण काय म्हटलं, ज्ञानाचे पुरातत्व असं म्हटलं आहे. इतिहासकारांनी पूर्वी विचारात न घेतलेल्या मनोविकृती, वैदिकशास्त्र, तुरंगव्यवस्था यासारख्या विचारांचा त्याने इतिहासाच्या दृष्टीतून विचार केला. इतिहासकारांनी काय आहे की पूर्वी ज्या गोष्टी विचारातच घेतल्या नव्हत्या, मनोविकृती असेल, वैदिक शास्त्र असेल, तुरुंगव्यवस्था असेल, यांसारख्या
विषयाचा सुद्धा आता इतिहासा दृष्टीतून विचार केला जाऊ लागलेला आपल्याला बघायला मिळतो आणि हे शक्य झालं या ऐतिहासिक विचारवंतांमुळे. आधुनिक इतिहास लेखनाची व्याप्ती अशा रीतीने सतत विस्तारत गेली. मग याच्यामध्ये साहित्य म्हणजे लेखन, आपलं साहित्य ठीक आहे, सगळं ग्रंथ, पुस्तक, कविता वगैरे. स्थापत्य म्हणजे आपलं बांधकाम विभाग. शिल्पकला, अनेक शिल्प आपण बघितलो. चित्रकला, संगीतकला, नृत्यकला, नाटककला, चित्रपट निर्मिती. आता जवळजवळ असंख्य चित्रपट आपल्या इतिहासावरचे आलेले आपल्याला बघायला मिळतात. दूरदर्शन यासारख्या विविध विषयाचे स्वतंत्र इतिहास लिहिले जाऊ लागले आणि यामार्फत यासारख्या वेगवेगळ्या असंख्य विषयातून काय आहे की इतिहास लिहिले जाऊ लागले. अशा पद्धतीनं आपण इतिहास लेखनाच्या नवनवीन पद्धती विकसित केल्या किंवा नवनवीन पद्धतीनं आपण अशा पद्धतीने इतिहास लेखन केलं जाऊ लागलेलं आपल्याला बघायला मिळतं. अशा पद्धतीनं आपला फर्स्ट चॅप्टर इतिहास लेखन आणि पाश्चात्य परंपरा हा या ठिकाणी संपतो. याच्यामध्ये आपण इतिहास लेखनाची परंपरा बघितली, इतिहास संशोधनाची आपण पद्धतीसुद्धा समजून घेतलेली आपल्याला बघायला मिळते. यामध्ये इतिहास लेखनाची आधुनिक इतिहास लेखनाची पद्धती बघितली, याचे 4 नियम आपण बघितले. पहिला म्हणजे शास्त्रशुद्ध, ही पद्धत कशी आहे, शास्त्रशुद्ध आहे. नंतर काय की हे जे ही प्रश्नांची मांडणी, याची सुरुवातच प्रश्नांपासून होती. बरं, प्रश्न असतात कसे तर मानव केंद्रित असतात आणि याचा संदर्भ कुठल्याही देवी देवतांशी केला जात नाही. या प्रश्नांच्या इतिहासातील उत्तरांना काय असतात, विश्वासार्थ पुराव्यांची साथ असते. त्याबरोबर काय की मानवजातीने भूतकाळात केलेल्या कृतीच्या आधारे आपण काय करतो, मानवी वाटचालीचा वेध हा घेत असतो. या आपण 4 पद्धती बघितल्या होत्या. आपण युरोपमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन कसा रुजवला गेला ते बघितलं. या इतिहास काय झालं की नवनवीन संशोधन त्या ठिकाणी झालं. त्या ठिकाणी तंत्रज्ञानात काय झालं की नवनवीन शोध वगैरे लागू लागले आणि युरोप खंडामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवला गेला आणि या वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या मार्फत आपण काय की इतिहास लेखन केलं जाऊ लागलं. आपण बघितलं होतं गॉन्टिगन विद्यापीठामध्ये इतिहासासाठी स्वतंत्र स्थान प्राप्त वगैरे झालं. नंतर त्यानंतर इतरही जर्मनीच्या विद्यापीठामध्ये इतिहासाला स्थान वगैरे प्राप्त झालेलं आपण बघितलं होतं. त्यानंतर आपण महत्त्वाचे विचारवंत बघितले. त्याला आपण बघितला नंबर 1ला रेने देकार्त बघितला. रेने देकार्त हा बघितला आणि रेने देकार्त यांनी काय केलं की त्यांचं मत असं होतं की आपण जी इतिहासाची साधने वापरतो, जी कागदपत्रे वापरतो ते आपल्यासाठी आवश्यक आहे. आपण इतिहासाचे कागदपत्राची विश्वासार्हता आपण काय करून घेतली पाहिजे, तपासून घेतलेली पाहिजे. जे आपण साधने वापरतो, जे कागदपत्रे वापरतो ते खरंच विश्वासार्ह आहे का हे आपण तपासले पाहिजे असं म्हणणारा आपण रेने देकार्त बघितला. त्यांचं पुस्तक आपण बघितलं डिस्कोर्स ऑन द मेथड. ठीक आहे, त्यांनी एक शास्त्रशुद्ध आपल्याला पद्धत सांगितली होती. ती म्हणजे काय तर एखाद्या गोष्टीचे जोपर्यंत आपल्याला माहीत होत नाही की ही हिच्यावरती त्या गोष्टीवर कुठलाही आपल्याला संशय राहत नाही, निसंशयरित्या ती गोष्ट आपण सांगू शकतो, त्याच वेळेस आपण त्या गोष्टीचा स्वीकार करायला पाहिजे. अशा पद्धतीनं आपण इतिहास लेखन करायला पाहिजे असं रेने देकार्त यांनी एक शास्त्रशुद्ध पद्धत आपल्याला सांगितलेली होती. त्यानंतर आपण बघितलं व्हॉल्टवेअर यांनी काय केलं होतं की केवळ वस्तुनिष्ठ सत्य आणि घटना कालक्रम एवढ्यावरच लक्ष केंद्रित करायला नको आपण. तर इतिहास लिहिताना आपण काय आहे तर तत्कालीन समाजाच्या परंपरा पाहायला पाहिजे. व्यापार, आर्थिक व्यवस्था, शेती या गोष्टीचा विचार करून आपण खऱ्या अर्थानं इतिहास लेखन केलं पाहिजे असं व्हॉल्टवेअर यांचं म्हणणं होतं. आणि व्हॉल्टवेअर यांना आपण आधुनिक इतिहास लेखनाचा जनक असं सुद्धा म्हटलो. त्यानंतर आपण बघितलं की जॉर्ज विल्यम फ्रेडरिक हेगल, या हेगेल यांनी सुद्धा काय सांगितलं की जो इतिहास लेखन आहे हा कशावर असायला पाहिजे, तर्कशास्त्र पद्धतीने, तर्कावर तर्क पद्धतीने मांडला गेला पाहिजे. आणि त्याचबरोबर इतिहासकाराने एखादा इतिहास लिहून ठेवलेला आहे आणि त्या संदर्भात त्याला जर नवीन एखादं साधन, नवीन पुरावा प्राप्त झाला तर त्याने आपल्या इतिहासामध्ये बदल करणं स्वाभाविक आहे असं कोणाचं म्हणणं आहे, हे जॉर्ज विल्यम फ्रेडरिक हेगलचं म्हणणं आहे. म्हणजे नवनवीन पुराव्यानुसार आपण आपलं इतिहास लेखन बदलायला पाहिजे. त्यानंतर यांनी एन्सायक्लोपीडिया ऑफ फिलॉसॉफिकल सायन्स या ग्रंथामध्ये आपल्याला हेगेल यांचे लेख बघायला मिळेल. त्याबरोबर त्यांनी लिहिलेले
रिझन इन द हिस्ट्री हे पुस्तक सुद्धा प्रसिद्ध आहे. त्यानंतर आपण बघितलं होतं की हेगेल यांनी सांगितलेली एक डायलेक्टिक्स किंवा द्वंद्ववाद पद्धती, याच्यामध्ये कुठलीही संकल्पनेचे दोन बाजू मांडायच्या, एक म्हणजे खरी खोटी किंवा चांगली वाईट, आणि दोन्ही सिद्ध करणारे आपल्याला दावे त्या ठिकाणी करावे लागतात, पुरावे त्या ठिकाणी शोधावे लागतात की खरी आहे की खोटी आहे, आणि त्यानुसार आपण अंतिम त्या समन्वयात्मक त्या सिद्धांताच्या मांडणीपर्यंत आपण पोहोचू शकतो, असं आपण हेगेलचं मत बघितलं होतं. त्यानंतर आपण बघितलं की लिओपॉल्ड व्हॅन रॅन्के, ठीक आहे, यांनी इतिहास संशोधनाची चिकित्सक पद्धती कशी असावी ते आपल्याला सांगितलं होतं. तर यांनी सांगितलं की मूळ दस्तावेजाच्या मार्फतच आपण खऱ्या अर्थाने इतिहास लेखन करायला पाहिजे, आणि ह्या दस्तावेजाचं सुद्धा आपण काय तर कसून संशोधन किंवा कसून शोध घ्यायला हवा, असं यांनी आपल्याला सांगितलं होतं. आणि अशा पद्धतीनंच या चिकित्सक पद्धतीनुसारच आपण काय तर त्या अंतिम सत्यापर्यंत पोहोचू शकतो, इतिहासाच्या सत्यापर्यंत पोहोचता येणं आपल्याला शक्य आहे, असं त्यांनी सांगितलेलं होतं. आणि त्यांनी इतिहासातील काल्पनिकतेवरती टीका केलेली आहे, म्हणजे कल्पनेवरती आधारलेला इतिहास असायला नको. द थिअरी अँड प्रॅक्टिस ऑफ हिस्ट्री, द सिक्रेट ऑफ वर्ल्ड हिस्ट्री या ग्रंथामध्ये त्यांचे लेखांचे संकलन आपल्याला बघायला मिळतात. त्यानंतर आपण कार्ल मार्क्स यांचे विचार बघितले. कार्ल मार्क्स यांनी वर्ग सिद्धांतावरती यांनी भाष्य केलेलं आपल्याला बघायला मिळतं की जी उत्पादनाच्या साधनांची जी वाटप झालेलं आहे ती कुठंतरी विषमता समप्रमाणात झालेली नाही, ते वाटपामध्ये विषमता आढळून येते, आणि या विषमतेमधून गरीब आणि श्रीमंताची दरी आपल्याला बघायला मिळते, आणि यातूनच तयार होतो तो वर्ग संघर्ष, आणि हा वर्ग संघर्ष म्हणजेच खऱ्या अर्थाने मानवी इतिहास, असे कार्ल मार्क्स यांचं म्हणणे होते. कार्ल मार्क्स यांचा दास कॅपिटल हा ग्रंथ जगप्रसिद्ध आहे. त्यानंतर आपण बघितली व्हॉल्टेअर यांच्या विचारावरती अनुसरण असलेली ॲनल्स प्रणाली. या ॲनल्स प्रणालीतून की इतिहास हा राजे रजवाडे त्यांच्या कथा याच्यावरती आधारित नसून तो तंत्रज्ञान, दळणवळण, संपर्काची साधने, स्थानिक लोक, शेती, तत्कालीन हवामान, समाजाची परंपरा, समाजाचा विचार या गोष्टीवरती असायला हवा, असं आपण ॲनल्स प्रणालीमध्ये बघितलं. आणि ॲनल्स प्रणालीचं श्रेय कोणला तर फ्रेंच तत्त्वज्ञानाला दिलं जातं. त्यानंतर आपण स्त्रीवादी इतिहास लेखन बघितलं. सुरुवातीच्या काळात सर्व इतिहासकार हे पुरुष असल्याने स्त्रियांच्या दृष्टिकोनातून इतिहास हा लिहिलाच गेला नाही. सीमांत बोवा या स्त्री विदूषिकेंनी स्त्रियांच्या दृष्टिकोनातून इतिहासाची पुनर्रचना करण्यावरती भर दिला, आणि अशा पद्धतीने स्त्रीवादी इतिहास लेखनाला सुरुवात झाली. स्त्रियांचे प्रश्न असतील, स्त्रियांच्या समस्या असतील, त्यांच्या आयुष्यावर निगडीत असलेले प्रश्न असतील, स्त्रियांची नोकरी असेल, रोजगार, ट्रेड युनियन असेल, त्यांच्यासाठी काम करणाऱ्या संस्था असेल, या विविध पैलूतून सविस्तर चर्चा करणारे संशोधन मग काय झाले सुरू झालेले बघायला मिळते. आणि 1990च्या कालखंडानंतर तर स्त्री हा एक स्वतंत्र सामाजिक वर्ग मानूनच इतिहास लिहिण्यावरती सुरुवात झालेली आपल्याला बघायला मिळते. बघा राजांनो, ज्या स्त्रियांवरती कुठेतरी दुर्लक्ष केलं गेलं होतं त्यांच्यातून आता तो सामाजिक स्वतंत्र वर्ग आहे, या अनुषंगातून 1990 नंतर इतिहास लिहिण्यावरती सुरुवात केलेली बघायला मिळते. त्यानंतर आपण बघितलं की मायकेल फुको यांनी आपल्याला एक नवीन संकल्पना सांगितली. त्यांचं पुस्तक होतं आर्किओलॉजी ऑफ नॉलेज, आणि यांनी की कालखंडानुसार अखंड मांडणी करण्याची पद्धत इतिहासात चुकीची आहे असं त्यांनी सांगितलं. आणि इतिहासामध्ये पुरातत्वामध्ये किंवा अंतिम सत्यापर्यंत पोहोचणे हे आपले उद्दिष्ट नव्हे, तर आपण काय करायला पाहिजे, स्थित्यंतराचे स्पष्टीकरण द्यायला हवे, झालेले बदल आपण समजून घ्यायला पाहिजे, आणि या बदलातून आपल्याला अनेक गोष्टी, आपला मानवी विकास असेल, अनेक गोष्टी आपल्याला ज्ञात होतात. आणि म्हणून यांनी स्थित्यंतराचे स्पष्टीकरण देण्यावरती भर दिला, कोणी मायकेल फुको यांनी. आणि म्हणून यांच्या या संकल्पनेला ज्ञानाचे पुरातत्व असं म्हटले गेलेले आहे, असं आपण या चॅप्टरमध्ये बघितलं. आणि म्हणूनच इतक्या सगळ्या विचारवंतामुळे, या सगळ्या पद्धतीमुळे आपण काय की इतिहासकारांनी पूर्वी ज्या गोष्टी विचारातच घेतल्या नव्हत्या त्या गोष्टींनासुद्धा विचार व्हायला लागला. फॉर एक्झाम्पल मनोविकृती असेल, वैद्यकशास्त्र असेल, तुरुंग व्यवस्था, या सगळ्या विषयांचा इतिहासाच्या दृष्टीतून आता विचार केला जाऊ लागलेला आपल्याला बघायला मिळतो. आणि आधुनिक इतिहास लेखनाची व्याप्ती तर अशी वाढली, त्याच्यामध्ये साहित्य असेल, स्थापत्य असेल, शिल्पकला, चित्रकला, संगीतकला, नृत्यकला, नाट्यकला
चित्रपट, दूरदर्शन या सर्वाच्या अनुषंगातून या नवनवीन वेगवेगळ्या विषयातून स्वतंत्र इतिहास लिहिले जाऊ लागलेले आपल्याला बघायला मिळते. अशा पद्धतीने आपला चॅप्टर नंबर 1 इतिहास लेखन पाश्चात्य परंपरा या ठिकाणी समाप्त होत आहेत. धन्यवाद.